मॉर्निंग, कसे आहात? तर आज होता आमचा डे 2 इन महाबळेश्वर. व्हिडिओ यायला थोडा वेळ झाला कारण मला बरं नव्हतं. सो मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाश्ता करण्यासाठी रिसॉर्टच्या इथे जवळच गेलो होतो. कोपऱ्यावरती आम्हाला एक टपरी दिसली, म्हणलं इथेच ट्राय करूयात. पण इथे एक नंबर असा नाश्ता मिळाला आम्हाला आणि गरम गरम नाश्ता मिळाला. सकाळी 8:30 वगैरे वाजले असतील, 8:30-9 वाजले होते. आणि आम्ही जो म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा आपल्याला जे मोठ्यात मोठं हॉटेल असतं तिथेही असा चांगला नाश्ता मिळणार नाही, एवढा भारी नाश्ता इथे आम्हाला मिळाला. मस्त असं पोहे गरम गरम, मिसळ तर एकच नंबर होती. सो सगळ्यांनी पोहे, मिसळ जे काही असेल ज्यांना जे खायचं होतं ते घेतलं. त्यानंतर मस्त असा गरम नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यावरती मग आम्ही सगळ्यांनीच चहा घेतला आणि मग रिसॉर्टला रिटर्न गेलो. चेकआउट करायचं होतं कारण की आम्हाला मग आम्ही असेच सरळ पुण्याला येणार होतो. सो हे चालू होती पोरांची मस्ती. रिसॉर्टच्या जवळ फोटो वगैरे काढायचे होते त्यामुळे आमचेही फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो वेण्णा लेकला. वेण्णा लेकच्या इथे आम्हाला बोटिंग करायची होती ॲक्च्युली, पण ऊन जरा जास्तच वाढलं होतं आणि एक बरं होतं की नाश्ता झाला होता आमचा, त्यामुळे पोटात भर होती. मग वेण्णा लेकच्या इकडे आलो तर जरा गर्दी होती, पण 1-2 ट्रिप्स होत्या स्कूलच्या आलेल्या, त्या गेल्यानंतर जरा गर्दी कमी झाली. आणि इथे तासावरती रेट्स असतात आणि 2 टाईपच्या बोट्स होत्या. एक पॅडल बोट होती आणि एक रोईंग बोट होती जी आपण हाताने चालवू शकतो, पण त्यासाठी रोईंग बोटला एक वेगळा माणूस असतो आपल्याबरोबर आणि पॅडल बोटमध्ये आपलं आपणच चालवू शकतो. सो मग आम्ही 10 जण होतो म्हणून मग आम्ही 2 बोट्स हायर केल्या आणि मुलांनी जाऊन तिकीट काढलं. तोपर्यंत आम्ही बसलो होतो सावलीमध्ये तिथली मजा बघत आणि मस्त अशी गुलाबी थंडीही होती, पण कडक ऊन होतं, खूप जास्त कडक ऊन होतं इथे आज. आणि मग त्यानंतर आम्ही एका बोटमध्ये 6 जण होतो, दुसऱ्या बोटमध्ये 4 जण होते. सो मग आम्ही आमचं असं ठरलं की चला आज रेस लावूयात म्हणून, असंच टाईमपास काहीतरी. बट त्या दुसऱ्या बोटमध्ये 4च जण होते त्यामुळे त्यांची बोट जरा जास्तच तुरुतुरू पळत होती आणि आमच्या बोटमध्ये पॅडलिंगलाही 3 माणसं होती, बट जास्त काही असं पॅडलिंगमध्ये जड जात होतं आणि त्यांच्यामध्ये 4 माणसं होती. सो मग पॅडल करत करत दुसऱ्या टोकाला एक मंदिर होतं, त्या मंदिरापर्यंत आम्ही पोचलो आणि रिटर्न आलो. 1 तासाचं बोटिंग होतं. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो मॅप्रो गार्डनला, जे थोडंसंच पुढे होतं तिथे. आणि मॅप्रो गार्डनमध्ये मस्त असं राऊंड मारला, जे स्ट्रॉबेरी क्रश वगैरे असतं ते बघितलं. थोडं टेस्टिंगसाठी पण असतं इथं फ्री टेस्टिंग्स, ते घेतले आणि काही वस्तू घेतल्या. आणि शेजारीच तिथे मॅप्रो गार्डनचं खाण्याचंही आउटलेट आहे. सो आम्ही तिथे गेलो होतो त्यानंतर. पण असं झालं की तिथे गेल्यावरती आम्हाला कळालं की आमची ऑर्डर यायला 1 तास लागेल, म्हणून मग आम्ही तिथे बसलो. पण म्हटलं की नको, कॅन्सल करूयात, कारण 1 तास इथे घालवण्यापेक्षा, कारण आम्हाला थोडी भूक पण लागली होती. शेजारीच जे व्हेजिटेबल फार्म होतं तिथे गेलो स्ट्रॉबेरी घ्यायला. तर इथे जे फ्लावर आणि कोबी होते हे 200 रुपये किलो होते, ऑर्गॅनिक असं काही नव्हतं. त्यानंतर आम्ही ते काही घेतलं नाही, थोडं पुढे आलं स्ट्रॉबेरी घेतली आणि मग असं प्रकारे आम्ही आमच्या रिसॉर्टच्या इथून चेकआउट करून मॅप्रो गार्डन वगैरे फिरालो आणि मग आलो होतो आम्ही घरी. सो असा होता आमचा डे 2 इन महाबळेश्वर. आणि येता येताच मग एका ठिकाणी लंचलाही थांबलो होतो. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल